नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। सगळ्यांच्याच आवडीची हवीशी अशी असणारी झिरकं रेसिपी आज आपण येथे पाहणार आहोत। घरात भाजीला काही असो किंवा नसो, परंतु ज्यांना झिरक्याची आवड असते घरामध्ये नेहमी झिरक्याची फरमाईश करतात। झिरकं कसंही केलं तर चवीला एकच नंबर लागतं। गरमागरम भाकरी चपाती भाताबरोबर अगदी हमखास घरातील लहान मोठे सगळेजण आनंदाने खातात। तर बनवूया। झिरक्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे शेंगदाणे येथे आपण भाजून थंड करून 1 वाटीच्या प्रमाणात काढून घेतले। त्यानंतर लसूण पाकळ्या येथे आपण 6 ते 7 घेतलेले आहेत। गावरान लसूण निवडून घेतलेला आहे। त्यानंतर छान असा स्वाद येण्यासाठी येथे आपण कच्चे जिरे 1 चमच्याच्या प्रमाणात काढून घेतलेले आहेत। तर हे सुद्धा आपण वाटणात घालणार आहोत। पाऊण चमचा येथे आपण घरी केलेला गरम मसाला काढून घेतलेला आहे। त्यानंतर येथे फोडणीसाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या निवडून कट करून घेतलेल्या आहेत। चवीनुसार मीठ येथे अर्धा चमच्याच्या प्रमाणात मी काढून घेतलेला आहे। आता एवढी सर्व तयारी केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला एक छोटं किंवा मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं। त्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 छोटा चमचा जिरे आणि वाटण्यासाठी काढून घेतलेल्या लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायच्या। सर्वप्रथम हे आपल्याला मिक्सरला कोरडं फिरवून घ्यायचं आहे। या पद्धतीनुसार याची पावडर तयार होते। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे 1 वाटीच्या प्रमाणात आणि छान अशी याची पेस्ट येथे आपल्याला तयार करून घ्यायची। तर पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून या पद्धतीने याची पेस्ट आपण येथे तयार करून घेतली। आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करून घ्यायचं आणि छान असा पातळ आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर हे पहा, येथे मी 1.5 ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून सर्व पेस्ट छान अशी पातळ करून घेतली, म्हणजे फोडणी देताना झटपट अशी ओतली जाते। आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला 2 पळ्या तेल घालून घ्यायचं। तेल छान असं गरम झाल्यानंतर येथे आपल्याला 1 चमच्याच्या प्रमाणात मोहरी घालायची। मोहरी छान अशी फुटू किंवा तडतडू द्यायची, त्यामुळे झिरक्याची चव अजून अशी छान लागते। मोहरी छान फुटल्यानंतर येथे आपल्याला 1 चमच्याच्या प्रमाणात जिरे ॲड करायचे आहेत। ऑलरेडी आपण वाटणामध्येही जिरे घातलेले आहेत, पण जिऱ्याची चव झिरक्यामध्ये छान अशी लागते। त्यानंतर कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या यामध्ये घालून घेतल्या। त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद पावडर छान असं रंग येण्यासाठी अर्धा चमचा प्रमाणात घालून घेतली। फोडणीमध्ये आपल्याला घेतलेला गरम मसाला घालून घ्यायचा आणि झटपट असं आपण तयार करून घेतलेली पेस्ट येथे ओतून द्यायची, म्हणजे छान असा तडका बसतो। आपल्याला अजिबात गरम मसाला जळू द्यायचा नाही। तर आता सर्व ओतून झाल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचा रस्सा हवा आहे, झिरकं किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे। सुंदर असा तडका बसल्यानंतर आता येथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटीच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं आणि ते पाणी आपण झिरक्यामध्ये ओतून दिलं। त्यानंतर चवीनुसार मीठ येथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि गॅस मोठा करून याला एक उकळी आणून घ्यायची आहे। तर या पद्धतीने 2 ग्लास झिरकं आपल्या येथे तयार झालेलं आहे। तर हे पहा, एक मोठी उकळी आल्यानंतर आता येथे आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर 2 ते 3 मिनिट अगदी झिरकं उकळून घ्यायचं आणि गरमागरम भाकरी चपाती गरम गरम भाताबरोबर हे तुम्ही सर्व करू शकता। जितकं झिरकं छान प्रकारे तडका बसन तितकं ते सुंदर चवीला लागतं। अगदी चुरून मुरून खाण्यासाठी साधी सोपी जर रेसिपी करायची असेल, घरामध्ये भाजीला काही नसेल, तर या पद्धतीने झटपट असं झिरकं किंवा शेंगदाण्याचं पिठलं तुम्ही बनवून सर्वांना वाढू शकता। मुलंही अगदी आवडीने खातात। घरामध्ये आपण नेहमी हिरव्या मिरचीतलं पिठलं बनवत असतो, परंतु कधीतरी गरम मसाला लाल तिखट घालून केलं तर तेही पिठलं अतिशय सुंदर असं लागतं। तर या पद्धतीने येथे आपलं झिरकं तयार झालं। गरमागरम सर्व करायचं। घरामध्ये जर भाजीला काही नसेल, सकाळ असो संध्याकाळ असो, तर हे झिरकं नेहमी तयार असतं। तर तुम्ही नक्की 5 ते 7 मिनिटात तयार करून सगळ्यांना गरमागरम वाढू शकता। तर या पद्धतीने रेसिपी नक्की करून पहा। आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी राहा, एकमेकांची काळजी घ्या। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।